हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी ते हळदीचं लेपन करून घेतलं जे उंबरट्याला आहे आणि नंतर कुंकवाचे स्वस्तिक काढले. तुम्हाला इथे उलटे दिसत असतील पण ते मी फ्रंट कॅमेऱ्याने काढल्यामुळे तसे दिसत असतील. आणि नंतर मी छान अशी रांगोळी पण काढून घेतली. तर मी आज इथे सगळे छाप वापरलेले आहेत. म्हणजे रांगोळी छान इथे काढता पण वेळेच्या अभावी मी इथे पटकन छाप म्हणजे उमटवून घेतले रांगोळीचे. तर खूप छान वाटतात. म्हणजे आपण व्यवस्थित काढलं ना खूप सुंदर दिसतात ते छाप पण. आपण हाताने काढण्यापेक्षा पण खूप कधी कधी छान वाटतं. नंतर सगळी पूजा उंबऱ्याची झाली. नंतर पाया पडले. नंतर असं दिसत आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटत होतं. तर हा माझा म्हणजे उंबरट्याचं म्हणजे असं छान दिसत होतं. नंतर इथे मी सगळी पूजेची तयारी वगैरे करून ठेवली. तर आज मी म्हणजे संध्याकाळी पूजा करणार होते कारण सकाळचं आज माझं सामान नव्हतं त्याच्यामुळे राहिलं होतं. नंतर मी संध्याकाळी साडी वगैरे घालून घेतली, तयार झाले आणि नंतर मग मी इथं पूजा करायला घेतली. तर देवपूजा सकाळीच झाली होती. फक्त जी लक्ष्मीची पूजा आहे ती राहिली होती. तर पूर्ण पूजा करून घेतली आणि इथे बघा सगळं पूजा मांडून झाल्यानंतर हळदी कुंकू वगैरे सगळं वाहून घेतलं. नंतर मग धूप अगरबत्ती लावली. छान असं फुलांनी सजवलं. फुलांशिवाय शोभा पण येत नाही पूजेला आणि फुलं हे लागतातच देवाला. परत दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला. नंतर मी जेवणासाठी करणार आहे तेव्हा पण नैवेद्य संध्याकाळी दाखवणार आहे. तर हे दिवस मावळताना पूजा म्हणजे चालू केली होती मी. आणि नंतर अगरबत्ती आणि धूप लावून घेतली. तर छान वाटत होतं. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा. आणि ते बघा आरती आणि धूप ओवाळून घेतली आणि पाया वगैरे पडले. नंतर मग धूप आणि अगरबत्ती लावल्यानंतर बुक वाचून घेणार होते. तर ते बुक घेतलं. लक्ष्मीला हळदी कुंकू लावलं त्या बुकला आणि नंतर वाचन करायला घेतलं. तर कहाणी वगैरे वाचून घेतली. तर मी वरती पूजा केलेली त्याच्यामुळे मी असं उभा राहूनच म्हणजे बुक वाचलेला आहे. कारण असं होतं की म्हणजे उंच मंदिर असलं आणि खाली बसून वाचायचं म्हणलं की वेगळंच वाटतं. त्याच्यामुळे नंतर सगळं झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली. तर मी टी व्हीला लावली होती कारण वाचून म्हणताना थोडंसं अवघड शब्द जातात कारण आपण रोज म्हणत नाही त्याच्यामुळे. नंतर छान अशी माझी पूजा झालेली आहे. तर साधी आणि सिंपल अशी पूजा मांडलेली आहे, तुम्ही बघू शकता. नंतर मी जे जेवणासाठी नैवेद्य बनवला होता तो दाखवून घेतला. आणि हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.